नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी पेन्शन योजना या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवरती मे महिन्याचे पेन्शन वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता या ठिकाणी आज 12 जिल्ह्यांमध्ये पेन्शन जमा झालेली आहे. ते कोणते कोणते जिल्हे आहेत, त्याबरोबर तुम्हाला पेन्शन कधी मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. मला अशी कमेंटच्या माध्यमातून कळालं आहे की मे महिन्याची पेन्शन त्यांचे 1,500 रुपये बँक खात्यांवरती जमा झाले आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, सारे लाभार्थी मला कमेंटच्या माध्यमातून ठिकाणी कमेंट करायला सांगितली आहे की म्हणजे आलेले आहेत की मे महिन्याची पेन्शन जर मिळाली असेल तर नक्की तुम्हाला कोणता जिल्हा टाकायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला मे महिन्याची पेन्शन मिळाली आहे किंवा नाही, आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. 28 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवरती मे महिन्याचे पेन्शन वितरणासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार आजपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवरती पैसे वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. तर आता या ठिकाणी आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट करून नक्की मेसेज केला आहे की बँक खात्यांवरती जमा करण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा पाहू शकता. 7 मे 2025 तर त्यांच्या SBIच्या बँक खात्यांवरती आज 20 मे म्हणजेच की 7 मेला पैसे जमा झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता 12 जिल्ह्यांमध्ये पेन्शन जमा झाली आहे, ज्यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे अकोला, त्यानंतर 2 नंबर आहे अमरावती, 3 नंबर आहे बुलढाणा, त्याचबरोबर 4 नंबरला आहे वाशिम, 5 नंबरला यवतमाळ, 6 नंबरला छत्रपती संभाजीनगर, 7 नंबरला बीड जिल्हा आहे, त्याचबरोबर 8 नंबरला आहे हिंगोली, 9 नंबरला आहे जालना, तर 10 नंबरला आहे लातूर आणि 11वा नंबर आहे नांदेड. या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पेन्शन जमा झालेले आहे. येत्या काही ज्यांचे बाकी असतील त्यांची येत्या 2-3 दिवसांमध्ये तुमचे पेन्शन हे तुमच्या बँक खात्यांवरती जमा होणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.